मंडळी, वाढत्या वीज दरामुळे सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडून जातं। त्यामुळे दर महिन्याला वाढत चाललेलं वीज बिल ही प्रत्येक घराची मोठी चिंता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्यांना वाटतं की आपलं वीज बिल शून्यावर यावं आणि हेच स्वप्न आता प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न भारत सरकार करतंय, तेही सूर्यघर योजनेच्या माध्यमातून। कल्पना करा, तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवलंय, सूर्याची किरणं त्या पॅनलवर पडतायत आणि त्यातून तुमच्या घरासाठी मोफत वीज तयार होतीये। परिणामी दर महिन्याला तब्बल 300 युनिट पर्यंत वीज बिलाची बचत होऊ शकते। एवढंच नाही तर हे सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात अनुदान देखील दिलं जातंय। ही केवळ घोषणा नाही, तर देशातील 1 कोटी घरांना मोफत सौर ऊर्जेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असलेली आणि प्रत्यक्षात सुरू असलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे। म्हणूनच ही सूर्यघर योजना नक्की काय, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल आणि महाराष्ट्रात या योजनेचा परिणाम कशा प्रकारे होतोय याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, 13 फेब्रुवारी 2024 रोजी देशातल्या 1 कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकारनं पीएम सूर्यघर योजना सुरू केली। या योजनेबरोबरच स्वच्छ ऊर्जा, आर्थिक बचत आणि ऊर्जा स्वावलंबन यांचा नवा अध्याय सुरू झाला। आज या योजनेला 2 वर्ष पूर्ण होत असताना देशभरातल्या लाखो कुटुंबांचं आयुष्य उजळलंय। वाढते वीज दर, पर्यावरणीय समस्या आणि पारंपरिक इंधन स्रोतांची मर्यादा या पार्श्वभूमीवर नैसर्गिक ऊर्जेकडे वळणं ही काळाची गरज बनली होती। त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही आणि पारंपरिक इंधन स्रोतांची मर्यादा देखील राहणार नाही। प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनल बसवून स्वच्छ, शाश्वत आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। याचबरोबर सौर ऊर्जा ही नैसर्गिक आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा आहे। कोळसा, पेट्रोल आणि डिझेल सारख्या पारंपरिक इंधनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौर ऊर्जा हा सर्वोत्तम पर्याय आहे। याशिवाय वर्षातले बहुतांश दिवस मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने भारतात सौर ऊर्जेची प्रचंड क्षमता आहे। त्या क्षमतेचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी सरकारनं ही 2 पावलं पुढे टाकली आहे। याचबरोबर घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे। तसंच कर्जाची प्रक्रिया ही सुलभ करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहित निधी देण्यात येतोय। या सूर्यघर योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पातून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते। शिवाय ग्राहकाची गरज भागून वीज शिल्लक राहिली तर ती विकत घेण्यात येते। त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीज बिलात समायोजित केली जाते। त्यामुळे ही योजना अनेक ग्राहकांचं वीज बिल जवळपास शून्य करते। मंडळी, केंद्र सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश घरगुती वीज बिलाचं ओझं कमी करणं आणि अपारंपरिक ऊर्जेला चालना देणं आहे। घरांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी थेट आर्थिक अनुदान देण्यात येतंय। हे अनुदान 1 किलोवॉट क्षमतेसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॉट साठी 60,000 रुपये तर 3 किलोवॉट पर्यंत 78,000 रुपये आहे। तर कमाल अनुदान मर्यादा 3 किलोवॉट पर्यंत निश्चित आहे। म्हणजेच 4 किंवा 5 किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प बसवायचा असेल तरी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळतं। या योजनेचा गाभा म्हणजे दरमहा 300 युनिट पर्यंत वीज वापरासाठी लाभ घेण्याची संधी। त्यामुळे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळतोय। वीज दरवाढ, वाढते घरगुती खर्च आणि उन्हातल्या विजेचा वाढलेला वापर या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा हा पर्याय जास्त आकर्षक ठरतो। पण मंडळी, या पीएम सूर्यघर योजनेचा घर बसल्या लाभ कसा घ्यायचा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। यासाठी आधी pm-suryaghar.government.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अप्लाय फॉर रूफटॉप सोलार निवडा। यानंतर तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनीचं नाव निवडा। त्यानंतर तुमची वीज ग्राहक क्रमांक आणि ईमेल आयडी टाका। त्यानंतर नव्या पेजवर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा। हे केल्यावर एक अर्ज उघडेल, त्यात तपशील भरून रूफटॉप सोलर पॅनलसाठी अर्ज करा। यानंतर सोलर पॅनल इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला प्लांटच्या माहितीसोबत नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल। त्यानंतर नेट मीटर इन्स्टॉल झाल्यावर आणि वीज वितरण कंपनीकडून तपासणी झाल्यानंतर पोर्टलवर तुम्हाला कमिशन प्रमाणपत्र जारी होईल। हे प्रमाणपत्र जारी झाल्यावर बँक खात्याचा तपशील आणि कॅन्सल चेक द्यावा लागेल। त्यानंतर तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल। दरम्यान यानंतर यात किती गुंतवणूक आणि किती अनुदान मिळेल
थांबा, हेही सांगते. तर बघा मंडळी, तुम्हाला घरावर 2 किलोवॉट रूफटॉप सोलर लावायचं असेल तर त्यासाठी 47,000 रुपये खर्च येईल. त्यावर सरकारकडून 18,000 रुपये अनुदान दिले जाईल. याचा अर्थ ग्राहकाला येणारा खर्च 29,000 रुपये असेल. त्यासाठी 130 चौरस फूट जागा हवी. याचबरोबर 47,000 रुपयात बसवण्यात आलेल्या सोलर प्लांट मधून दररोज 4.32 किलोवॉट ऊर्जा तयार होईल. म्हणजेच वर्षाला 1576 किलोवॉट ऊर्जेची निर्मिती होईल. यातून ग्राहकाचं दररोज 12.96 रुपये वाचतील. म्हणजेच वर्षासाठी 4,730 रुपयांची बचत होईल. दरम्यान महाराष्ट्रात या योजनेला जोरदार प्रतिसाद मिळालेला दिसतोय. यानुसार 12 फेब्रुवारी पर्यंत तब्बल 4,47,000हून अधिक घरांमध्ये सौर प्रकल्प बसवण्यात आले. त्यातून सुमारे 1,700 मेगावॉट अतिरिक्त वीज निर्मिती क्षमता उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यामध्ये विदर्भ आघाडीवर आहे. याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक लाभार्थी असून पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि बुलढाणा हे जिल्हेही मागे नाहीत. या योजनेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यामुळे आपण घर बसल्यास या योजनेचा अर्ज भरू शकतो. पण मंडळी, या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची संख्या झपाट्याने वाढत असताना काही आव्हानही आहेत. ते म्हणजे वितरण यंत्रणेतला ताण, नेट मीटरिंगचं व्यवस्थापन, तांत्रिक देखभाल आणि दर्जेदार उपकरणांची उपलब्धता या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि भविष्यात लाभार्थींची संख्या 5 लाखांवर गेली तर वीज निर्मिती क्षमतेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणं आवश्यक असेल. दरम्यान योजना सुरू झाल्यानंतर झपाट्याने होणाऱ्या बदलांचा विचार केला तर लक्षात येईल की पीएम सूर्यघर योजना महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचा टप्पा ठरली आहे. याचबरोबर 4.5 लाखांहून अधिक घरांनी सौर ऊर्जा स्वीकारला आहे आणि 1,700 मेगावॉट अतिरिक्त क्षमता निर्माण झाली आहे. आणि प्रशासनाची सुलभ प्रक्रिया येत्या काळात ही योजना अजून वेग घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. एकूणच काय तर ही योजना म्हणजे केवळ सोलर पॅनल लावण्याची गोष्ट नाही, तर आपल्या घराला स्वयंपूर्ण बनवण्याचा एक मोठा बदल आहे. आजपर्यंत आपण वीज आली तर वापरायची, बिल आलं तर भरायचं एवढंच करत होतो. पण आता आपल्या घराच्या छतावरूनच वीज तयार होणार असेल तर आपण ग्राहक न राहता ऊर्जा निर्माण करणारे नागरिक बनतो. त्यामुळे जर तुमच्या घराचं छत रिकामं असेल तर ते फक्त छत न राहता एक छोटंसं वीजघर बनू शकतं. आणि कदाचित हीच सूर्यघर योजनेची खरी ताकद आहे. बाकी मंडळी, तुम्ही देखील तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवलंय का? आणि बसवलं असेल तर त्यासाठी तुम्ही काय प्रोसेस केली होती हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.